नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कल्ली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. गाईज, तुम्हाला खूप मला आनंद होत आहे हे सांगताना की मी कोकणात शिमगोत्सव साजरा करणार आहे आणि त्याची सुरुवात ही उद्यापासून होणार आहे. आणि 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 ह्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत माझी एक खास व्यक्ती म्हणजेच माझा भाऊ, माझं सर्वस्व म्हणजे मिस्टर अंकित देसाई हे माझ्याबरोबर हा ब्लॉग शेअर करणार आहे. कारण ह्या ब्लॉग रिलेटेड अशा काही गोष्टी आहेत जे मला प्रॉपर माहिती नाही आहेत आणि तो तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. त्यामुळे आपण वेलकम करूया अंकित देसाई यांचं. तू पहिलं नाही म्हटली. तर मित्रांनो, नमस्कार. पहिलं तर माझ्या बहिणीच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझ्या बहिणीने स्पेशल ब्लॉग आहे शिमग्यासाठी केलेला आहे. तर शिमगा म्हणजे काय आणि आमच्या कोकणातली परंपरा ही शिमगा आहे. तर ह्या शिमग्याबद्दल आम्ही काही जे म्हणजे आम्हाला जेवढं माहिती आहे की शिमगा कशा प्रकारे केला जातो आणि का केला जातो आणि ह्याची खासियत काय की जेव्हा आम्ही मुंबईवरून सुट्ट्या काढून खास शिमग्यासाठी धडपडत गावी येतो. तर आजचा दिवस आहे जो आहे घोडसण. कोकणातला घोडसण म्हणजे ही आमची 8वी होळी आहे. जसे करून 22पासून होळ्या चालू होतात. आमच्या 9 होळ्या असतात. जो 9वा होळी असते ती प्रदोषची होळी असते. जसं करून लाचचा शिमगा म्हणजे उद्या. तर असं आहे की आज घोडसण आहे. आज आमची 8वी होळी आहे. आज घोडसण झाल्यावरती उद्याचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस खूप खास असणार. जसे करून म्हणजे माड आणायला जाणार आम्ही आणि आमच्या संध्याकाळी होणार ती पालखी नाचली जाणार आणि होळी लागली जाणार. तर माड आणायला जाणार म्हणजे असं आहे की ते आमच्या एक देवाचा मान आहे जो हातभार लागतो. ती आनंद ते काय ते सगळं तुम्हाला उद्या कळेल. पालखी जशी बाहेर आली देवीच्या परवानगीने तर ती पालखी वाजवत गाजवत सगळे कोकणकरांच्या सोबत भावकी वगैरे सगळे येऊन ती आनंदाने नाचवली जाते. त्याच्यामुळे आमच्यासोबत आमचे देव पण नाचले जातात. तर ते देव नाचले जातात म्हणून आम्हाला खूप आनंद होतो. आणि मग त्यावरून होम आमचा पालखी नाचून झाल्यावर आमचा होम मग नंतर लागला जातो. मग होम पेटवून झाल्यानंतर मग आमची पालखी साण्यावर बसते. मग ते जे आहे मुमेंट जे एक गोष्टी आहेत एक क्षण आहेत ते तुम्हाला उद्याच्या म्हणजे उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. आणि मी फर्स्ट टाईम एव्हर एवढ्या वर्षात मी शिमग्याला येते. मी फर्स्ट टाईम माड आणायला जाणार आहे. मी माड बघायला जाणार आहे, आणायला नाही. ऑफकोर्स आणायला ही पोरं असतील पण बघायला खास तुमच्यासाठी मी जाणार आहे मामासोबत. तर आम्ही म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून ती सगळी गोष्ट जी आहे ती कॅप्चर करू, तुम्हाला दाखवू. तुम्हाला इथे पाठी देऊळ दिसत असेल ते आमचं देऊळ आहे आई कुंजाईचं, मराठवांचं लोकांचं. सो खूप एक्सायटेड आहोत तुम्हाला ही सगळी प्रोसिजर आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी. तुम्हीही एक्सायटेड राहा आणि तुम्ही आम्हाला तेवढाच सपोर्ट करा. चला, आम्ही तुम्हाला भेटतो लवकरच. हॅलो. तर अशा प्रकारे सकाळी पहाटे उठलेली आहे मी आणि मामा. अशी उभी राहिले कारण उजेडात दिसली पाहिजे ना म्हणून. तुम्हाला आवाज येत असेल माड आणायला जातो आहे. मी पुढे जाऊन उजेडात शूट करते. आता मला शूट नाही करता येणार. ओके. सांग बघू, असं गारटून कसं सांगतो यार. कोकट होईल बस एवढंच. जास्त नाही, एवढंच. कॉटनची परत बोल. पहिल्यापासून ढोलावरच असल्यामुळे ना म्हणतात. थोडंफार सांग ना. गरम म्हणते. तुला बोलायला सांगते तर बोलत नाही आणि ते घर म्हणती मागी हे सगळं चाललंय. ए हळू. मी तुला कॅप्चर केलं पडताना. माझ्या भाऊ आलाय. हे लिंगायतांची खोतांची पूजा. खोतांची पूजा ही लिंगायतांची पूजा. यांना जायचं.
खोतांची मंगेश मामा खोत म्हणजे कोण? काय बंद झाले ढोल. आमची नदी आहे जी आटली आता. मी नक्की माझ्या व्हिडिओला व्हायरल करशील ना, तर मी तुला घेते. का बनला कुठे चाललोय आपण? आपण आता खाली चाललो आहे कशाला? मराठी शाळेकडे कशाला? माड आणायला. माडाला चाललोय. ठीक आहे. तिकडचा टी शर्ट वाला कोण आहे तो पालखीवर गेले खांद्यावरती? माहिती नाही. मामा मामा आहे. मामांचं गाव, सुंदर सुंदर गाव, माझ्या मामांचं गाव. माझ्या मामांचं गाव. हिदायत आणि मराठी लोकांची पेटवून झालेली आहे आणि आता आम्ही जातोय माड आणायला. मी विथ माय मामा. माड आणायला जातोय आम्ही मराठी शाळेजवळ ना. नक्की माहिती नाहीये कुठे आहे ते. हा चिमू मामा मला मराठी शाळा बोलला. बरोबर, मला तुझं ट्रस्ट आहे, मला तुझ्यावर मामा. मराठवंतचे करते धरते चालले पुढे. बंड्या मामा नमस्कार तरी बोल एकदा. माझ्या मामाचं शुंडळ गाव. मागा आला बरोबर. Like father, like son. Father, like father, like son. आजोबा तुम्ही काय म्हणतात? पण ब्लॉग मध्ये तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये येताय माहिती तुम्हाला. मी ब्लॉग व्हिडिओ बनवते आणि युट्यूबवर टाकते. ब्लॉगचं नाव काय ग? माझ्या ब्लॉगचं नाव कर्ली कन्या आहे. कर्ली कन्या? हां, कारण माझे केस कुरळे आहेत म्हणून मी तसं नाव ठेवलेलं आहे. सरावाप्रमाणे आपला आज सोहळीचा जे दिवस आहे रुढीप्रमाणे आम्ही ते माड आणायला जाऊ. प्रथम पहिला माड आणून उभा करणार, नंतर पालखीचे येऊन संध्याकाळी तिचा होळी करून साजरी करणार. एवढंच असतं. हे आमचे आजोबा माझ्या आजोबांचे मित्र आहेत खास. थँक्यू. आमच्या आजोबांसारखीच आहे ते. थँक्यू. मराठी शाळा शाळा मराठी शाळा मराठी बोला. मी असं धरते पाहिजे तर तुम्हाला जर असं अनकम्फर्टेबल झालं तर. आजोबांविषयी तुम्ही सांगत होते म्हणून म्हटलं. नाही, आजोबांचं सांगायचं म्हणजे ते इतके कार्यक्षम होते ना की दर आठवड्याला आहे ना ते दादरला असायचे. बरोबर. हा? हो हो. दर आठवड्याला कांदिवलीवरून दादरला यायचं. ते सोपं नाही. हा. ॲट द एज ऑफ 87. हा, कळलं का?
आणि ते येणार ते फुलं घेऊन जाणार. मला केव्हा भेटायचं झालं ना तर मी दादरलाच भेटायचो हो ना, आणि मग मामाकडे इकडे बसायचं, बसायचे. हा बरोबर बरोबर. वडा वगैरे खायचा. हा आणि तो कुठला छबिलदासचा वडा, त्यांना तो पण आवडायचा. हा छबिलदासचा खूप म्हणजे ॲट द एज ऑफ 86-87 आहे ना, इतकं स्टॅमिना आहे ना. खूप म्हणजे आमच्यासाठी पण खूप इन्स्पिरेशन होतं ते. हो. आता ते असे अचानक केले तर आम्हाला खूप शॉकिंग होतं, म्हणजे मला तरी खूप. तर माझ्या वडिलांनंतर तेच होते ना मला, तर खूप शॉकिंग होतं. आणि आता यावर्षी पण त्यांच्याशिवाय आम्ही इकडे आलो ना तर ते खूप असं विस्कळीत होतं. पण ठीक आहे, चांगल्या माणसांना लवकर बोलत होते. नाही आणि तुमच्याबद्दल पण बोलायचं होतं. हो हो. नाही आहे ना, आत्ता तिथे उभे होतो ना तेव्हा मी तुझ्या मामाला सांगितलं हां हां. की 2 वर्षापूर्वी मी आणि दादा इथे त्या घोड्या लावलं शोधायला. आम्ही तेव्हा 2 वर्षापूर्वी भेटलो. कळलं का? सकाळी जेवढं. नाही चांगलं आहे. थँक्यू सो मच तुम्ही सांगितल्याबद्दल. आजोबांविषयी पण उजळणी झाली, नॉस्टॅल्जिक फील झालं. तुमचे फार नाही आभार. आणि ती माणसंच तशी होती का, अगदीच. माणसंच तशी होती, निस्वार्थी माणसं होती. कळलं का? थँक्यू थँक्यू थँक्यू. दशा दशा याला सारखा गरगरत न स्लो मध्ये घे, स्लो मोशन करील तो. फटाके लाव ना, लाव ना इथं. अंकित ना आला, सीन झाला मोठा. बोलतो पांड्या दुसरे युट्यूबर. प्रसाद चिमू पण शूटिंग करतोय, तिकडून पण कॅमेरा लागलेला आहे. जागेवर कॅमेरा फिरतोय, ड्रोनचा आहे. ड्रोन कॅमेरा, ड्रोन. इकडे इकडे घे, इकडे घे. अरे यार लवकर या. सरळ येऊ दे, सरळ 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 सरळ. खाली उभे राहा, खाली उभे राहा, खाली उभे राहा. ए थांब, थांब, थांब. तो बघ, तो बघ, तो बघ. ओ सॉरी मामा, सॉरी सॉरी सॉरी. खाली आधी बघ. आणलेलं आहे. माड्याच्या शेंड्यावर रोग लागला बोलवता त्या प्रवासात धीर आहे. त्यांच्या कुटुंबात सर्व भागामधून चोरापर्यंत हा सुखाचे संपादन त्यांची नोकरी धंदा सांभाळून गाडी दिवसातून फार पाडून गाडी गोळ्यातून त्या पुरवठ्यात बोल बोल तू बोल. आमच्या गावच्या सीमेवर माडाची पूजा चालू आहे आता. बस
संपलं बरोबर. ठीक आहे, थँक्यू सो मच. माड आहे रेबीत म्हणतात रेबीत तिथे इथे नारळ जाबजवानी देतात. जाप दिले जातात जाप देतात. बरं. ते पण मानाचं स्थान आहे हे. थँक्यू. ब्लॉगिंग करणं किती डिफिकल्ट आहे हे आत्ता मला कळते. मारी त्यांचं पाठी धावतीये मी. पोरं बिचारी एवढं जड माड उचलतात ना, बापरे, मध्ये मध्ये थांबतात. बट सॅल्यूट, रेस्पेक्ट. मी धावते त्यांच्या पाठी तरी मला दम लागलाय भाई. काय दादा, हाय. जरा इकडे बघता का तुम्ही? कोण? मम्मी. आता तुम्ही एवढा वेळ मला बघत होता, उन्हामुळे मी अशी दिसते. माड आणलाय, आता माड उभा करायचा कार्यक्रम सुरू करताय, तर ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. स्टे ट्यून. ओके. डिफिकल्ट आहे. हा बघा, ही मॅन इज हिअर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा माड उभा झाला आहे. सॉरी. हां. अँड त्याच्यामुळे आमचा मानाचा माड आता उभा झालेला आहे. त्या मानाच्या माडाची पूजा करून आता आम्ही देवळामध्ये रूपं लावायचे काम सुरू करणार. हालत बघा माडाची. माडाची का माणसाची? माडाने आमची केली. फुगलोय. दिस इज वॉट, सॉरी मराठी. शिमग्यात हीच मजा असते. या सगळ्या गोष्टी बघायला खूप मजा येते. तुम्ही पण आमच्यावर अशीच मजा करा. आता सध्या मला झोप येते म्हणून माझा आवाज लो झाला आहे. लाकडानं काय बोलतो आपण? म्हणजे आपण जे लाकडं आणतो त्याला हुंकंड काहीतरी बोलतात ना. ही अशी तयारी सगळी चालू आहे. काय? हुळकंड. आमचे मानकरी करते धरते शिवरायांचे भक्त. आता भाई हे करतो ना त्याचं पण. काय करते? आता इथे होळी आपली उभी करणार, तर ते होळीची तयारी कशी करतात ते पण आपण दाखवू. ओके. तर आता आम्ही आमचं माड उभं झालं आहे, तर त्यामुळे आता आम्ही होळीची तयारी करणार आहे. तर होळीसाठी आम्ही वलकंड आणली आहेत. वलकंड लावून मग मानकरी वगैरे येऊन त्याची पूजा करून मग आमची होळी. आता आमच्या होळीची तयारी चालू झाली आहे. आता होम उभं करण्यात येणार आहे. आता मी इतकी वर्ष फुणगुसला शिमग्यासाठी जाते, पण मी रूपं लावणे म्हणजे काय हे कधीच अनुभवलं नव्हतं. मला जाणून घ्यायचं होतं, पण काही ना काही कारणास्तव ते व्हायचं नाही. ह्यावर्षी तुमच्या निमित्ताने मी ही गोष्टही बघायला गेली. पालखी कशी सजवतात, रूपं कशी लावली जातात
आणि हा जो इथे सोळं घालून बसलेला माझा मामा आहे तो शिमगा कसा गाजवतो हे सगळं या व्लॉग थ्रू तुम्हाला दिसेल. हा रूपं लावणं हा कार्यक्रम मला तरी फार अद्भुत वाटला. पालखी अशी सजवली जाते हे बघून चमत्कारच वाटला. मी फार कवितामय बोलते का? ते होतं थोडं. कोकण म्हटलं की माझ्यातला कवी आणि शिमगा म्हटलं की माझ्यातला कोकणकर जागाच होतो. तर अशा प्रकारे आमची आई कुंजाई ही तिच्या भक्तांना भेटायला बाहेर निघाली आणि हे बघताच आमचे सगळ्यांचे डोळे पाणावले. कारण शिमगोत्सव हा नेहमीच कोकणकरांसाठी खूप मनाचा विषय आहे, खूप इम्पॉर्टंट विषय आहे. मला शब्द सुचत नाही आहे. बरं, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी हा व्हॉइस ओव्हर देते आहे कारण मी जेव्हा तिकडे होते तेव्हा बॅकग्राऊंड नॉईज एवढा होता की मला नाही वाटत की मी तेव्हा बोलले असते तर तुम्हाला ऐकायला आलं असतं. त्यामुळे हा व्हॉइस ओव्हर. तुम्हाला माझा असाही आवाज ऐकायला मजा येईल ह्याची शाश्वती मला आहे. ते क्षण फार दुर्मिळ असतात. बघा ना किती सुंदर दिसतंय. ती पालखी नाचते, तो प्रकाश किती सुंदर, किती सुंदर. मुलं किती मनापासून पालखी नाचवतात. फारच छान. म्हणजे नॉन कोकणी ज्याला कोकणाबद्दल जास्त माहिती नाही किंवा शिमगोत्सवबद्दल माहिती नाही आहे तो नक्कीच शिमगा बघून, असा शिमगा बघून खुश होईल. आणि तुम्हीही खुश व्हाल, मला माहिती आहे. म्हणून तर तुमच्यासाठी मी एवढं शूट केलं आहे. काय मग मंडळींनो, मजा येते आहे ना? देवळाजवळ पालखी नाचून झाल्यावर पालखी जाते सानेजवळ. आता सान आमची फार जवळ आहे त्यामुळे तेवढा काय अंतर नाही आहे. सानेजवळ गेल्यावर असं होम उभारलेलं असतो आणि त्या होमाभोवती पोरं फेऱ्या मारतात. ती एक पद्धतच आहे, एक परंपराच आहे. आणि अशा प्रकारे काही फटाके माझ्या मामाश्रींनी फोडलेले आहेत. खास त्याच्यासाठी तो मुंबईतून फटाके घेऊन गेलेला. होम पेटवतात, इकडून अशी पालखी फिरते. इतकं सुंदर असतं ना, ते बघण्यासारखं असतं. म्हणजे पालखी त्या होमाजवळ जेव्हा नाचते, पालखी त्या होमाजवळ जेव्हा नाचवली जाते, तर ते सुद्धा इतकं सुंदर दृश्य असतं ना, फार छान असतं.
माझ्या मामांचं गाव आहे त्यामुळे सुंदरच आहे. आणि हा माझा एक भाऊ आहे ज्याचं नाव पशाद आहे आणि त्याने खूप छान प्रयत्न केला पालखी डोक्यावर घेऊन नाचवायचा. सध्या तो शिकाऊ बच्चा आहे. सो छान. ह्याच्यानंतर एका व्यक्तीने बाहुबलीच्या पोझिशनमध्ये पालखी घेतली. तो म्हणजे माझा भाऊराया. हाच माझा भाऊराया अंकित देसाई. माझ्या बॉडी बिल्डर भावाने अशी पालखी घेतली. आता हे किती सुंदर वाटतं बघायला सुद्धा आणि किती रिस्पेक्ट वाढतो पोरांबद्दल, कारण ते इतके छान पद्धतीने पालखी नाचवतात. ते बघून खरंच आनंद होतो. असं वाटतं की आपल्याला पण हे करायला हवं यार. बघा ना किती सुंदर नाचवतोय. त्यानंतर अशाही प्रकारे पालखी नाचवली गेली. मी म्हटलं ना तुम्हाला मगाशी की माझा खरंच या मुलांबद्दल रिस्पेक्ट वाढतो, कारण पालखीचं वजन झेपवून अशा प्रकारे पालखी नाचवणं हे खूप कठीण असतं. माझा हा ब्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून मी हा पार्टवाईज करणार आहे आणि तुम्हाला अजूनही मी काय काय गावी मजा केली आहे आणि कसा शिमगोत्सव साजरा केला आहे हे दाखवणार आहे. सो ह्या नंतरच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट कायम राहू दे. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या साक्षीला असाच पाठिंबा देत राहा तुमच्या कन्याला. टू बी कंटिन्यूच्या नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया.